नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासासाठी स्पेशल बटाट्याचा उपमा। इथे मी हा एक मोठा बटाटा घेतलाय, सोलून घ्यायचा आणि थोडासा मीडियम साईजची जी किसणी असते त्यातून आपल्याला हा किसून घ्यायचा आहे। हे बघा, यामध्ये ही जी आहे ती मीडियम साईज आहे, ही अगदी बारीक आहे, यातून नाही घ्यायचं आहे, हे मीडियम साईजच्या याच्यातून घ्यायचा। आता हा आपण किसून घेऊया। हे बघा, असा एवढा जाड असला पाहिजे। हे बघा, आपला बटाटा किसून झालेला आहे। आता एका भांड्यात काढून घेऊया आणि यात पाणी घालून थोडा वेळ ठेवून द्यायचे, म्हणजे यातलं जे स्टार्च असतं ते पूर्ण बाहेर येईल आणि मग आपण जो उपमा करतो तो मोकळा होतो। त्यामुळे अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत हे चांगलं 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। आधी थोडा वेळ ह्या पाण्यात घालून ठेवायचा। हे बघा, हे असं पांढरं पाणी येतं, ते स्वच्छ पाणी दिसेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचा आहे तो। हे बघा, आपण हा केस 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतला, आता पाणी स्वच्छ आलंय। याचा अर्थ यातलं बऱ्यापैकी स्टार्च निघून गेलेलं आहे। आता आपण उपमा करायला घेऊया। इथे मी पॅन तापत ठेवलाय, यात मी 1 चमचा तेल घालणार आहे आणि 1 चमचा तूप घालणार आहे। जे उपासाला तेल खात नसतील त्यांनी नुसतंच तूप घातलं तरी चालेल। आता हे वितळलंय तूप, यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालायचे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। बटाटा थोडा गोडसर असतो चवीला, म्हणून मिरच्या जरा व्यवस्थित घालायच्या आहेत, म्हणजे ही जो उपमा किंवा भाजी म्हणा हे चांगलं तिखट लागतं, म्हणजे चांगलं लागतं, गोडसर लागत नाही। आता यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे चांगले भाजेपर्यंत परतून घेऊया। हे बघा, शेंगदाणे आता आवाज यायला लागलाय पटपट पटपट, म्हणजे चांगले भाजलेले आहेत। यात आपण आता हा बटाट्याचा पीस घालायचा आहे। चांगला परतून घ्यायचा। हा तुम्ही खिचडीच्या ऐवजी कधीतरी एक वेगळा ऑप्शन म्हणून ट्राय करू शकता, अतिशय छान लागतो। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे, हे जाडसर आहे, अगदी बारीक पावडर नाही करायची, हे घालते। आणि यावर आता 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। बटाटा शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी झटकन होणारी रेसिपी आहे। गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं। हे बघा, 5 मिनिटं झालेली आहेत। परतून घेऊया। थोडंसं बघायचं आहे हाताने, हे अजून शिजलेलं नाही आहे। परत 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया। 5 मिनिटं झाली आहेत। आता आपण बघूया बटाटा शिजलाय की नाही ते। बटाटा शिजलेला आहे। यात आता थोडंसं ओलं खोबरं घालूया, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल। आणि एकदा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि आपला बटाट्याचा उपमा तयार आहे। अगदी मोकळा होतो व्यवस्थित। तुम्ही जर सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर अतिशय सुंदर लागतो, अजिबात गोळा होत नाही बटाट्याचा। आपला बटाट्याचा उपमा तयार आहे। यावेळी उपासाला अशा प्रकारे बटाट्याचा उपमा करून बघा। आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. गॅस बंद करूया. आपला बटाट्याचा उपमा तयार आहे. यात तुम्ही आणि थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी जर तुमच्याकडे वेफर्स असतील तर त्यावर असे थोडेसे क्रश करून सुद्धा घालू शकता. त्याने आणि खाताना जरा आणि क्रिस्प येतो आणि छान लागतं. असतील तर घालायचं, ऑप्शनल आहे.